व्हिजिट व्हिसावर कधीही कुठलाही जॉब करिता जाऊ नये. भारत सरकारचा दसऱ्याचा दिवस होता. सगळी लोक छान पूजा वगैरे करण्याच्या ह्याच्यात होती आणि मला 2 फोटो आले. छिन्न विछिन्न, तुकडे झालेले, अगं बाई. पूर्णपणे जळालेले असे मृतदेहाचे ते फोटो होते. दुबई, चायना, त्यानंतर मालदीव, UK, कॅनडा, US इथून आपण लोकांचे मृतदेह आणण्यासाठी मदत केलेली आहे. ज्याच्यामध्ये तो मुलगा रडत होता आणि त्याने त्याच्या हम्म. आईला मेसेज केला होता, की मला आता कुठलंही ट्रेनिंग नसताना मला युद्धामध्ये डायरेक्ट फ्रंटला पाठवलं गेलंय आणि हे मी एका दुसऱ्याच्या मोबाईलवरून हा व्हॉइस मेसेज करतो. 5व्या एजंटच्या माध्यमातून जेव्हा महिला जातात, तर त्यावेळेला त्यांच्यावर अनेक अत्याचारही होतात. त्यांच्याकडे त्यांचा पासपोर्ट नसतो आणि त्यावेळेला त्यांचा मायदेशी येण्याचा पूर्ण रस्ता बंद झालेला असतो. कंबोडिया असू दे, थायलंड असू दे, हे जे देश आहेत ना, इथे एक खूप मोठं रॅकेट आता सध्या चाललेलं आहे. त्या युक्रेनच्या वेळेला आम्ही 4,820 विद्यार्थ्यांना ऑफिशियली परत आणलं, ज्याचं डाटा आम्ही अगदी विदेश मंत्रालयाला पण रोजच्या रोज आम्ही देत होतो. अशा वेळेला आपल्याला कुणीतरी भारतामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळतंय कोविडच्या काळामध्ये, असं म्हणून हम्म. माझा नंबर फक्त महाराष्ट्रीयन लोकांमध्ये नाही, तर अख्ख्या सगळ्यात भारतीय अशा लेबर क्लास लोकांमध्ये वगैरे माझा गेला होता, की अगदी पाकिस्तानच्या पण लोकांचा मला फोन यायचा त्यावेळेला, की "हमें हमारे वतन वापस जाना है." तर असं म्हणून तो हळू-हळू सौदीमध्ये गेला. मग सौदीतून असे मदतीसाठी कॉल वाव. यायला लागले. आणि किती ह्या सगळ्या छान. प्रोसेसमध्ये माझी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांच्याबरोबर मी कनेक्ट झाले आणि सरांचं मला खूप मार्गदर्शन आणि खूप सहाय्य म्हणजे सहकार्य मला याच्यामध्ये मिळत होतं. नमस्कार, मी मृदुला. आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि तुम्हाला माहिती की खूप दिवसांनी आपण भेटतोय. खरं तर खूप दिवसांपासून भेटायची इच्छा होती, पण काही ना काही कारणाने राहून जात होतं की 8 मार्च आहे आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. आणि त्यामुळे मी ठरवलं की आपल्या ज्या आजूबाजूला इतके छान छान मैत्रिणी आहेत, उत्तम त्या काम करत असतात, मग आपण त्यांचं का नाही कौतुक करायचं. आणि म्हणूनच आपण सुरू करतोय घे भरारी मैत्रिणी ही नवीन सिरीज. आणि या सिरीज मध्ये आपण आज अशाच गोड मैत्रिणीला भेटणार आहोत, तिचं काम ऐकून तुम्ही तर अक्षरशः अवाक व्हाल. म्हणजे ती कामात वाघ आहे आणि म्हणूनच पाटीलकी मिरवते. आता मी असं का म्हटलं ते मी तुम्हाला सांगते. आपण सगळेजण आपापल्या घरात बसलेले असतो, कोणी भारतात बसलेला आहे आणि विविध देशात आपण बसलेलो आहोत. कधी कधी आपल्याला वाटतं अरे आपण छान आहोत, परंतु असे अनेक आपले भावंड आहेत. मग अगदी तुम्हाला मी सांगते की विद्यार्थी असतील, अनेक देशांमध्ये आपल्या महिला कामगार असतील किंवा नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या महिला असतील, त्याचबरोबर शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी असतील. असे सगळे ना कधी कधी भीतीच्या सावटाखाली असतात. कारण कुठे कुठे ते फसवणुकीचे बळी पडलेले असतात आणि त्यांना मायदेशाची आस लागलेली असते. अनेकांचे जे अनेकांचे मृत्यू परदेशात होतात, त्यांचं पार्थिव आपल्या देशात आणायचं असतं. ते कसं आणायचं, कसं, अतिशय डोळ्यात पाणी आणून सगळे लोक विचार करत असतात की आता काय करायचं. आणि अशा वेळेस येतो एक मदतीचा हात. आणि तो मदतीचा हात आहे आपली गोड मैत्रीण धनश्री वाघ पाटील हिचा. आपल्या गोड मैत्रिणीचं नाव आहे धनश्री वाघ पाटील. आता कळलं ना मी कामात वाघ आहे असं का म्हंटल. धनश्री, तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार मृदुला. आणि धनश्री जी आहे ती रेडिओ वेलफेअर फाउंडेशनची सीईओ आहे. एवढंच नाही, तुम्हाला असं आठवत आहे का की आज मला तिला बोलवण्याचं कारण काय माहितीये. तुम्हाला माहितीये की युद्धजन्य परिस्थिती आहे सगळीकडे. आपल्याला माहितीये की आपले भारतीय अडकून पडलेले आहेत आणि अशा वेळेस धनश्री मदतीचा हात त्यांना देते. अनेक भारतीयांना किंवा आपल्या मराठी बांधवांना महाराष्ट्रात आणण्याचे, त्यांच्या मायभूमीत आणण्याचे ती प्रयत्न करते आहे. तुम्हाला आठवतंय का एअरलिफ्ट पिक्चर. एअरलिफ्ट मध्ये जसं अक्षय कुमार कुवेतला अडकलेल्या आपल्या भारतीयांना आणतो आणि अर्थातच अक्षय कुमार हिरो ठरलाय. तुम्ही जर का धनश्रीचा जीवनपट पाहिला ना, तर केवळ युद्धजन्य भूमीतून लोकांना आणणं नाही, तर अशा कितीतरी संकटात सापडलेल्या भारतीयांना ती आणते. त्यामुळे तिच्या या विविध घटनांवर विविध चित्रपट निघू शकतात. चला आता धनश्रीशी बोलूया, कारण धनश्रीने आज आपल्याला वेळ दिलाय. ती खरं तर इतकी व्यस्त आहे, कारण तुम्हाला माहितीये की आजची परिस्थिती काय आहे. धनश्री, पुन्हा एकदा मी खूप खूप स्वागत करते तुझं. आणि तू वेळ दिलास. मला माहितीये तुझी आज काय परिस्थिती आहे. प्रत्येक क्षणाला तुला कॉल येत आहेत. मृदुला, सर्वात प्रथम मनःपूर्वक धन्यवाद, की आता ही जी आणीबाणीची परिस्थिती चालू आहे आणि जिथे खरंच
विदेशात राहणाऱ्या भारतीयांना कुठल्या तरी मदतीच्या हाताची गरज आहे, तर अशा वेळेला तू हा पॉडकास्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतेयस. आणि त्यामुळे बहुधा खूप साऱ्या लोकांना या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून नक्कीच मदत मिळू शकेल. माझे जे कार्य जे आहे ते मी ऍज अ सीईओ रेडिओ वेलफेअर फाउंडेशन याच्या माध्यमातून गेली 6 वर्ष करत आहे. कोविड काळामध्ये हे कार्य चालू झाले आणि त्याचा विस्तार हा जगभरात हळूहळू होत गेला. रेडिओ म्हणजे रेस्क्युइंग एव्हरी डिस्ट्रेस्ड इंडियन ओव्हरसीज ही भारतातील संस्था आहे. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, फॉर्मर अँबॅसिडर, जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे फॉर्मर सेक्रेटरी आहेत, रिटायर्ड सेक्रेटरी आहेत, तर यांच्या मार्गदर्शनाने हे कार्य चालू झाले. आणि त्यांचाच मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी म्हणजे चांगुलपणाची चळवळ याचाच हा एक इनिशिएटिव्ह आहे. वा. मुळातच रेडिओची मुळे सर स्थापना तर ही खूपच छान काम करतात, खरंय. येस. आणि मुळातच रेडिओचा जो उद्देश आहे रेडिओ संस्थेचा, तो हाच आहे की जे लोक विदेशात जातात तिथे अडचणीत अडकतात, तर त्यांना भारतात येण्यासाठी रेडिओ ही संस्था मदत करते. आपल्याला माहिती आहे की मिलियन्स ऑफ लोक अशी भारताबाहेर विदेशात राहत आहेत. आणि जेव्हा भारताबाहेर लोक राहत आहेत त्यावेळेला असा एक छोटासा लोकांचा गैरसमज आहे की ते खूप सुखी आहेत, ते खूप छान आयुष्य जगतायत, त्यांना खूप सारा मोठा पगार आहे, असं प्रत्येकाचीच एक त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. पण याच विदेशात राहणाऱ्या लोकांचे अजून एक बाजू असते, जी वेळ आल्यानंतरच सगळ्यांना कळते, जशी आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये कळलेली आहे की विदेशात राहणं हे तितकंसं सोपं नाही, हे आज प्रत्येकालाच कळतंय आताच्या परिस्थितीमध्ये. तर अशाच विदेशात अडचणीत असलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी रेडिओ ही संस्था स्थापित करण्यात आली. रेडिओच्या माध्यमातून आपण जसे अडचणीत असलेल्या भारतीयांना मदत करतो, त्याच्यामध्ये आत्ताच्याच परिस्थितीवर बोलायचं झाले तर आत्ताची आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती अचानक उद्भवली. अचानक क्षेपणास्त्राचे हल्ले सुरू झाले आणि आपल्याला सगळ्या न्यूज चॅनलवरती आपण बघायला लागलो की आपले अनेक भारतीय तिथे पर्यटक म्हणून गेलेले आहेत, ते तिथे अडकले आहेत. विमानसेवा अचानक बंद झाल्या आणि जेव्हा विमानसेवा बंद होते त्यावेळेला या देशात म्हणजे विदेशातून भारतात येण्याचा रस्ता हा पूर्णपणे बंद होतो. जेव्हा विमानसेवा बंद होते त्यावेळेला फक्त येण्याचा रस्ता बंद होत नाही, तर त्यावेळेला त्या लोकांसमोर अनेक संकट उभी राहतात. कारण जेव्हा आपण एक पर्यटक म्हणून त्या देशामध्ये जातो त्यावेळेला आपल्याकडे राहण्याचं एकतर ठिकाण जे असतं ते सुरक्षित असं ठिकाण नसतं. नंतर आपण ठराविक फंड्स हे आपण घेऊन जात असतो, जे तिथे जर आपला म्हणजे तिथे राहण्याचा कार्यकाल जर वाढला तर त्यामध्ये ते फंड्स कमी पडू शकतात. अनेक वेळेला राहण्याची, जेवणाची तसेच वैद्यकीय सेवा त्यांना मिळत नाही. अशा पद्धतीच्या अनेक अडचणी तिथे निर्माण होतात. सगळ्यात महत्वाचं, आपल्या देशामध्ये आपण जेव्हा राहतो त्यावेळेला आपल्याला एक सुरक्षित वातावरण आपल्याला मिळत असतं आणि तिथे गेल्यानंतर आपण कुठेतरी एकटे पडलोय ही अशी एक भावना त्या लोकांमध्ये येते. आणि अशा वेळेला आपल्याला संकटकाळी मदत कोण करेल, तर हा खूप मोठा प्रश्न असतो. तशी एक सर्व लोकांपुढे खूप मोठी काळजी असते आणि त्यातून लोक अनेकदा डिप्रेशन मध्ये जात आहेत, घाबरतायत. आणि अशा वेळेला रेडिओ सारखी संस्था या लोकांच्या मदतीला धावून जाते. तू तर विविध देशातील लोकांना, आपल्या मायदेशी ज्यांना आस लागलेली आहे मायभूमीची, त्यांच्यासाठी प्रयत्न करते. तर तुझं हे केवळ एक काम आहे धनश्री. तुझे असे अनेक स्तरावर मी काम बघते. म्हणजे आपण जेव्हा बोललो तेव्हा तू महिलांसाठी काम करते, विद्यार्थ्यांसाठी काम करते. तर जेव्हा तुला एखादा कॉल येतो तेव्हा तुला काय वाटतं? रेडिओच्या माध्यमातून आता आम्ही 32 देशात काम करतोय. प्रत्येक देशात आमचे सल्लागार समितीचे सदस्य आहेत, जे तिथे त्या देशामध्ये तेथील लोकांना मदत करतात. पण जेव्हा एखादा मला फोन येतो, म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आता 4 दिवसापूर्वीचं उदाहरण आपण अगदीच पाहू शकतो की एक अनोळखी नंबर, मी विश्व मराठी संमेलन मध्ये बसलेले होते, आमचं चर्चासत्र चालू होतं रेडिओचं. आणि हम्म. त्याच वेळेला साधारण संध्याकाळी 4:15ची वेळ, आणि त्यावेळेला एका अनोळखी नंबरवरून मला
2 फोटो आले, सेल्फी होते, जे व्हॅनमध्ये त्या लोकांनी काढलेले होते. अरे मी ते बापरे. ओपन केले, मला सेल्फी दिसले हा हा. आणि मला असं वाटलं की चुकून कुणीतरी आपल्याला ते सेल्फी पाठवले, असं हम्म म्हणून मी ते डिलीट मारले. मग हम्म थोड्या वेळाने एक 10 मिनिटांनी मला त्याच्यावरती असा मेसेज आला की अबुधाबीमध्ये आमची साईट चालू होती आणि आम्ही जिथे काम करत होतो त्याच्या अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर क्षेपणास्त्राचा हल्ला झाला आणि अनेक जण आम्ही म्हणजे आमचा सगळा स्टाफ जो होता त्यांच्यासोबत काम करणारी लोक होती, तर ती खूप घाबरली होती आणि अशा आणीबाणीच्या अचानक आलेल्या संकटाच्या वेळी त्यांना व्हॅनमध्ये जेव्हा बसवलं दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी, सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी, त्यावेळेला अशा कंडिशनमध्ये जेव्हा त्यांना मृत्यू समोर दिसलेला आहे, अशा वेळेला त्यांनी एक सेल्फी काढ म्हणजे त्यांना थोडंसं मोटिवेट करण्यासाठी त्यांनी चलो एक सेल्फी हो जाए असं म्हणून त्यांनी एक सेल्फी काढला आणि तो सेल्फी त्यांनी मला पाठवला होता. पण मला त्यावेळेला अशी जाणीव झाली की कॉल आल्यानंतर मला काय वाटतं हे जेव्हा तू म्हणालीयस, विचारतीयस, तर त्यावेळेला मला काही क्षणात म्हणजे मला त्या माझ्यावर असलेल्या नकळत आलेल्या जबाबदारीची जाणीव झाली की जेव्हा एखाद्या व्यक्तीला समोर खूप मोठं संकट दिसतंय आणि कुठेतरी मृत्यू समोर दिसतोय, क्षेपणास्त्राचा हल्ला झालेला आहे, अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर त्या व्यक्तीला आपली आठवण येत असेल मदतीसाठी धाव घेण्यासाठी, तर ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी अशा जबाबदारीचा स्वीकार करून मी बांधील आहे या सर्व लोकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी आणि त्यांच्यासाठी सतत मी उपलब्ध राहण्यासाठी. आणि त्या क्षणापासून अखाती देशात मदत कार्य माझं चालू झालंय, जे आम्ही गेले 4 दिवस कंटिन्यू या लोकांबरोबर रात्रंदिवस बोलतोय, त्यांना हम्म. आधार देतोय, त्यांना योग्य ती माहिती आम्ही देतो आहोत, त्यांचा म्हणजे त्यांना एक मॉरल सपोर्ट आम्ही देतो आहोत, जेणेकरून ते भावनिकरित्या खचणार नाहीत. ही खूप हम्म. मोठी गोष्ट आहे. खरी खरी गोष्ट आहे. म्हणजे या आता हा तर युद्धजन्य परिस्थितीतली तुझी मदत मी पाहते. परंतु तुझा गेल्या 7-8 वर्षांचा जेव्हा आपण जीवनपटाचा विचार करतो, तर विविध पैलू आपल्याला त्यामध्ये दिसतात. तर अशी कुठली घटना आहे की जी आजही तुला आठवलं की चांगलं होतं आणि तू तू दिलेल्या मदतीमुळे ते त्याच्यातून बाहेर पडले, याचा देखील एक आनंद आहे. रेडिओच्या माध्यमातून मी अनेक वेगवेगळ्या म्हणजे लोकांना मदत केली आहे. मी जर असा थोडासा मागे जाऊन विचार केला की असा कुठला प्रसंग आहे, तर असे प्रत्येक केस ही माझ्यासाठी एक चॅलेंज असते आणि प्रत्येक अनुभव हा खूप वेगळा असतो, जो अनेक गोष्टी मला देखील शिकवून जातो. खूप चांगली लोक माझ्याबरोबर त्यामध्ये जोडली जातात, ज्यांना मदत केलेली असते त्यांच्याबरोबर काही नातेसंबंध असे चांगले जुळले जातात. तर याच्यामध्ये दोन दोन केसेसच्या बाबतीमध्ये मी सांगू शकेल. रेडिओ मुख्य मुख्य करून काम करतंय की फसव्या एजंटच्या माध्यमातून जे लेबर क्लास लोक किंवा ज्या महिला मेड म्हणून खाती देशात कामाकरिता जातात, यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. जेव्हा मेड म्हणून महिला भारतातून किंवा मुंबई सारख्या भागातून जनरली जास्त करून जातात, खेडोपाडीच्या महिला पण जातात, पण मुंबईतून ज्या महिला जातात त्याची संख्या खूप अनेक वर्षांपासून जास्त आहे, आखाती देशात जातात घरकाम करण्यासाठी. तर या महिला जातात कशा? आता आपण महिला दिनाच्या ह्याच्यावर बोलतोय, तर त्यावेळेला मी माझ्या प्रत्येक महिला दिनाच्या जिथे कुठे मला बोलवलं जाईल तर त्यावेळेला ह्या मातांना नेहमी माझा मानाचा मुजरा देते की अशा अनेक महिला आहेत की त्यांचं घर चालावं, त्यांच्या मुलांची शिक्षणं पूर्ण व्हावीत आणि त्यांच्या घराला कुटुंब त्यांचं पूर्ण उभं राहावं त्या बिकट परिस्थितीमधून. म्हणून अगदी छोट्या 2-3 वर्षाच्या मुलांना शेजारी पाजारी कुठल्या तरी नातेवाईकांकडे ठेवून ती महिला आखाती देशामध्ये जाते, तिथे मेड म्हणून काम करते. अगदी दिवसाचे 18-18 तास ती बाई काबाड कष्ट करते आणि त्या महिलांची परिस्थिती अशी असते की एकदा त्या म्हणजे त्या घरामध्ये
त्या नोकरीसाठी लागल्या तर अनेक महिला वर्षानुवर्ष आपल्या मुलांना भेटायला आपल्या मायदेशी सुद्धा येऊ शकत नाहीत. त्या फक्त तिथे जे काम करतात त्याचं त्यांना जे मानधन मिळतं, तर त्याची ती सॅलरी फक्त त्या मुलांना ती ट्रान्सफर केली जाते. त्यातून त्यांची मुलं खूप चांगलं शिक्षण घेतात. आज देखील मी बघितलेलं आहे की आई मेड म्हणून तिथे वर्षानुवर्ष काम करतेय, पण एका बाईंची मुलगी ही एअर होस्टेस झालेली होती. तर ही हम्म. खूप मोठी गोष्ट आहे. फसव्या एजंटच्या माध्यमातून जेव्हा महिला जातात तर त्यावेळेला त्यांच्यावर अनेक अत्याचारही होतात. त्यांच्याकडे त्यांचा पासपोर्ट नसतो आणि त्यावेळेला त्यांचा मायदेशी येण्याचा पूर्ण रस्ता बंद झालेला असतो. अशा वेळेला भारत सरकार, इंडियन एम्बेसी, इंडियन काउन्सिलेट हे आपल्या भारतीयांच्या मदतीसाठी नेहमीच तयार असतात. पण इंडियन एम्बेसी, इंडियन काउन्सिलेट यांना त्यांच्या काही मर्यादा आहेत. ते स्वतः तिथून निघून, काउन्सिलेट मधून निघून, एम्बेसीमध्ये निघून या महिला जिथे काम करतात किंवा जिथे अडचणीत आहेत त्या घरापर्यंत जाऊ शकत नाहीत. मग अशा वेळेला काय असतं की रेडिओ सारखी जी संस्था आहे त्याचे जे सदस्य आहेत ते त्या घरापर्यंत जातात. कधी कधी त्यांचे जे ओनर आहेत त्यांच्याशी बोलतात, त्यांना समजावून सांगतात आणि तिथून त्यांची सुटका करून घेतात आणि मग त्यांना एम्बेसी पर्यंत आणलं जातं. एम्बेसीमध्ये जेव्हा ते येतात तेव्हा ते आपल्या भारत सरकारच्या ताब्यामध्ये येतात आणि हम्म. त्यापुढे मग एम्बेसी त्यांचा भारतात परतण्याचा जो काही प्रोसेस आहे तर ती करते. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा पासपोर्ट त्यांना दिला जातो आणि हम्म. त्याच्या माध्यमातून त्या भारतामध्ये येतात. मग त्याच्यासाठी ती कागदपत्र पूर्ण होईपर्यंत त्यांना प्रत्येक इंडियन एम्बेसीमध्ये शेल्टर होम असतात महिलांसाठी. तिथे त्यांची राहण्याची, खाण्याची सोय केली जाते आणि ही सगळी कागदोपत्री सगळ्या गोष्टी कंप्लीट होईपर्यंत साधारण एक 15 दिवसाचा, 8 ते 15 दिवसाचा वेळ लागतो. त्यावेळेला या महिला अगदी सुरक्षित वातावरणात आपल्या भारत सरकारच्या शेल्टर होममध्ये, हो, एम्बेसीमध्ये राहत असतात. तर अशा बरोबर. पण पद्धतीचं असे ते काही प्रसंग आठवतात का ग, की त्या महिलांना फसवणूकच झाली आहे त्यांची आणि आता त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हा त्यांना प्रचंड ज्वलंत असा प्रश्न होता. अशी काही उदाहरणं आहेत आता का? एक आपल्याकडे असं एक उदाहरण आहे की अ, एक एक टीचर असलेली, एक शिक्षिका असलेली मुलगी, तिचा वयवर्ष 3 असलेला मुलगा. तर तिला जॉब करायचा होता. एजंटने चांगली ऑफर दिली की तुला दुबईमध्ये चांगला म्हणजे तुला चांगली नोकरी देतो टीचरची. असं म्हणून तिने तिच्या मुलाला शेजाऱ्यांकडे सांभाळायला ठेवलं आणि ती दुबईला गेली. तिला असं वाटलं की म्हणजे नक्की आता तिला एक कुठल्या तरी स्कूलमध्ये वगैरे तिला टीचरचा जॉब मिळेल. असं म्हणून ती गेली. एअरपोर्टला जेव्हा ती दुबईच्या गेली त्यावेळेला तिथे तिला घ्यायला कोणीच आलं नाही. रिसीव्ह करायला कोणीच आलं नाही. मग तिच्या पुढे हा प्रश्न आला, तिने ज्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलेला होता, ज्याला पैसे दिलेले होते, त्याला ती हम्म. फोन करत राहिली. पण तिथे कोणीही तिला रिस्पॉन्ड केलं नाही. मग त्याच बरोबरीने ना अशा खूप साऱ्या महिलांचा एक ग्रुप तिथे आलेला होता तिच्याच फ्लाईटमध्ये. आणि त्या फ्लाईटमध्ये आला होता ग्रुप, तर त्यातली एक महिला तिला विचारायला आली की काय झालं, तुम्ही का बरं नाराज आहात, का बरं एवढ्या टेन्शनमध्ये आहात. तर ती म्हणाली की मला ज्यांनी नोकरी दिली तर तेच मला घ्यायला आले नाहीत आणि ते आता फोन उचलत नाहीयेत. तर ती म्हणाली की ठीक आहे, आम्हाला मी ज्या एजंटच्या थ्रू आलेली आहे तर त्या एजंटकडे तू चल आणि तिथे मग आपण मे बी तो तुला नोकरी देईल. असं म्हणून ती त्या महिलेबरोबर बाहेर पडली, त्या एजंटकडे गेली. त्याने एक इंटरव्ह्यू घेतल्याचं त्यांनी हे केला आणि तिथून मग त्याने सांगितलं की ठीक आहे, तुला तुझं प्रोफाईल हे टीचिंगचं आहे तर एक काम करू, एका अरबी फॅमिलीमध्ये टीचरची गरज आहे. तिथल्या मुलांना फक्त त्यांच्या घरातल्या शिकवायचं आहे तुम्हाला आणि शिकवण्याचं काम आहे, राहायची वगैरे जेवणाची सोय होईल, अमुक अमुक पगार तुम्हाला दिला जाईल. असं म्हणून त्याने त्या अरबी फॅमिलीमध्ये तिला पाठवून दिलं. तिथे पाठवल्यानंतर पहिले 1-2 दिवस तिने शिकवलं तिथे त्या मुलांना, पण नंतर हम्म. तिला घरकामासाठी ठेवलं गेलं आणि मग अरे बाप. एक शिक्षक असलेली मुलगी, तिला हम्म. पूर्णपणे घरकाम म्हणजे जवळजवळ 18 तास तिला बिचारीला पडेल ते काम बिचारीला करावं लागत होतं. मग त्यावेळेला तिला असं झालं की अरे आपण इथे फसलो गेलेलो आहे आणि आपल्याला म्हणजे आपण शिक्षक म्हणून आलो पण आता आपण मेड म्हणून इथे अडकलोय. तिच्याकडे फोन नव्हता, काही नाही. मग तिचं ह्या घरांमध्ये ना वायफाय असतं. मग हम्म. ती हुशार होती, शिकलेली होती. पण जेव्हा ती फ्लाईटमध्ये आली
मुंबईहून दुबईला, त्यावेळेला तिच्या बाजूला एक गृहस्थ बसलेले होते आणि हम्म. बोलता बोलता तिने त्यांचं नाव विचारलेलं होतं, की आपण चौकशी करतो ना, की काय कुठे चाललेत, कशासाठी चाललेले आहेत वगैरे. आणि त्या गृहस्थांचं नाव तिला आठवलं एकदम त्यावेळेला. तर त्या घरातल्या वायफाय वरून तिने फेसबुकवर ते नाव शोधलं आणि फेसबुकवर नाव शोधून त्यांना तिने कॉन्टॅक्ट केला, की मी तुम्हाला भेटलेले होते फ्लाईटमध्ये, पण असं असं माझ्या बरोबर झालेलं आहे. तर त्या जे व्यक्ती आहेत ज्यांनी तिच्या बाजूला बसलेले होते, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि ही गोष्ट सांगितली, की असं असं त्या मुलीची फसवणूक झालेली आहे. असं म्हणून मग आम्ही त्या मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो. तिला आम्ही व्हॉट्सअपवरती कॉल करायचो किंवा फेसबुकवरती आम्ही तिला मेसेजेस करायचो. अशा प्रकारे आमचा संपर्क चालू हम्म. होता. मग याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस असतात. जेव्हा अगदी. मग तिच्या एजंटला कळलं, की हिने हा. कुणाला तरी बाहेर, कारण मी जेव्हा इथून एम्बेसीत मेल पाठवली, तर त्यावेळेला एजंटचा नंबर वगैरे सगळं दिलं होतं एम्बेसी, आणि ही गोष्ट त्या एजंट पर्यंत पोहोचली. त्याने अतिशय खराब भाषेमध्ये तिला शिवीगाळ सुरू केली. तिला दुसरीकडे, त्या ठिकाणाहून निघून दुसरीकडे यापेक्षाही जास्त त्रास होईल अशा ठिकाणी तिला नेण्याची त्याने धमकी दिली. आणि हम्म. ते खूप असं तिच्यासाठी ते त्रासदायक वातावरण सगळं झालं. हम्म. आणि अशा वेळेला आपल्याला माहितीये, की जेव्हा एजंट्सला हे कळतं, की ते आमच्या संपर्कात आलेले आहेत, ते हम्म. अडचणीत असलेल्या हम्म. त्या महिला, त्यावेळेला ते काय करतात, त्या ओनरला सांगून ते, आता यांच्याकडे आपल्याकडे आपल्याशी बोलण्याचं साधन हे फक्त वायफाय हे असतं. तर त्यावेळेला हे वायफाय पण त्यांचं बंद करून टाकलं जातं, म्हणजे जेणेकरून ते आपल्याला काहीच कॉन्टॅक्ट करू शकणार नाही. तर आमच्या अनुभवांमुळे आम्हाला हे माहिती होतं, की एक वेळ अशी येईल की हिचं वायफाय बंद होईल. ती अरे. माझ्याशी बोलताना सुद्धा ती वॉशरूम मध्ये जायची आणि तिथून ती हळूच आवाजात माझ्याशी बोलायची. रात्री हम्म. अपरात्री कधीतरी जेव्हा सगळे घरातले झोपायचे त्यावेळेला ती मला कॉल करायची. तर अशी खूप हम्म. भीती, म्हणजे ती स्वतः खूप स्ट्रेसमध्ये होती आणि तिला बरोबर. तिथल्या ओनरची पण खूप भीती होती. अशा वातावरणात ती राहत होती जेव्हा तिने मला कॉन्टॅक्ट केला, कारण एजंटचंही तिच्यावरती खूप सारं प्रेशर होतं त्यावेळेला. आपल्याला अजून काहीच माहिती नाही काय काय परिस्थितीमधून त्या जात हो असतील, काही काही गोष्टी तर ते सांगू पण नसतील शकत, नाही का? हो 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 हो. तर ते एजंटने मग तिला पैशांची मागणी करायला सुरुवात केली, की तुला भारतात जायचं आहे ना, चल 2 लाख रुपये ट्रान्सफर कर आता, मग मी तुला पासपोर्ट देतो, तू भारतात जा. तर तिला ते शक्यच नव्हतं, कारण ती मुळातच 1.5 लाख रुपये देऊन आली होती. आता ती पैसे कुठून देणार? मला माहिती असतं की यांचं वायफाय बंद होणार आहे. तर अशा वेळेला ना मी काय करते, रात्री अपरात्री कधी पण त्या ज्या महिला असतात ना माझ्या कनेक्टमध्ये आलेल्या, तर त्यांना मी मेसेज अधूनमधून सारखी करत राहते. जेव्हा हम्म. मेसेज हम्म. त्यांना खूप वेळ असा रिसीव्ह होत नाही ना, त्यावेळेला मग मला कळतं की आता हिचा संपर्क आपल्यापासून तुटलेला आहे. मग जेव्हा मी तिला मेसेज केला, तो खूप 1-2 तास तिला तो रिसीव्ह झाला नाही, त्यावेळेला मग काळजीने मग मी तिथल्या त्याचे तिच्या बाजूला बसलेले जे माझ्या परिचयाचे ते व्यक्ती होते, त्यांना फोन केला दुबईच्या दुबईमध्ये आणि त्यांना सांगितलं तिचं इंटरनॅशनल रिचार्ज तुम्ही मारून द्या तिच्या नंबरला. मग त्यांनी तिथल्या तिथे तिच्या मोबाईलला इंटरनॅशनल रिचार्ज मारू दिलं आणि मग हम्म. आम्ही तिच्या परत संपर्कात आलो. मग त्यावेळेला एक आम्ही सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत तिथलेच दुबईमधले, त्यांना तिच्या घरी पाठवलं. ती जी ओनर लेडी होती तिला समजावलं पूर्णपणे आणि मग ती लेडी टचवूड ती समजली सगळ्या या गोष्टी, हम्म. की ही मुलगी हम्म. खरंच चांगल्या याची आहे आणि ती फसलेली आहे. तर मग तिने खरंय. त्या मुलीला स्वतः टॅक्सीमध्ये बसवून, एम्बेसीची टॅक्सी, म्हणजे टॅक्सीमध्ये बसवून सांगितलं की तू आता डायरेक्ट एम्बेसीमध्ये जा. तत्पूर्वी आम्ही एम्बेसीमध्ये कॉल करून सांगितलं होतं की अमुक अमुक व्यक्ती तिथून पळून येते, तर तिला हम्म. लगेच तुम्ही आत घ्या आणि तिच्या प्रोसिजर चालू करा. एम्बेसी म्हणजे काउन्सिलेटचे ऑफिशियल्स पण इतके मदतीसाठी कायम सज्ज असतात की त्यांनी लगेचच्या लगेच त्या मुलीला आतमध्ये घेतलं, तिच्या लगेच पेपर वर्क आणि बाकी सगळ्या गोष्टी सुरू केल्या. 15 दिवस ती तिथे राहिली आणि नंतर ती भारतात आली. तर अशा अग- अनेक गोष्टी आम्हाला चॅलेंजेस येतात आणि त्या आम्ही आमच्या लेवलला सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतो. असे अनेक चॅलेंजेस आम्हाला प्रत्येक केसमध्ये वेगवेगळ्या प्रकारे येत असतात. आम्ही एक दुवा आहोत. भारत सरकार आणि जे मदत मागतात अशा लोकांच्या मधला आम्ही दुवा आहोत, की जिथे भारत सरकारला काही लिमिटेशन असतात तिथे आम्ही आमचं कार्य सुरू करतो आणि त्या हम्म. डिस्ट्रेसला आम्ही भारत सरकारच्या त्या एम्बेसी काउन्सिलेट पर्यंत आणून सोडण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न कर. अच्छा, अर्थातच म्हणजे
अ, अ, परराष्ट्र मंत्रालय किंवा आपला कौन्सिलेट आणि तुम्ही हा दुवा जो आहे त्याबद्दल मला जाणूनच घ्यायचंय. परंतु त्याच्या आधी मला तुझी इतरही काही काही केसेस जाणून घ्यायच्यात. मी असं ऐकलं की विद्यार्थी म्हणजे रशिया युक्रेनचं जे युद्ध होतं त्याच्यातल्या हजारो विद्यार्थ्यांना आणण्यात देखील तुझा फार मोठा सहभाग आहे. हा विद्यार्थ्यांचाच विषय झाला आणि दुसऱ्याच बरोबर असे अडकून पडलेले, संकटात सापडलेले देखील अनेक विद्यार्थी असतात. त्यांच्याविषयी मला जाणून घ्यायचंय. रशिया युक्रेनच्या वेळेला आम्ही 4,820 विद्यार्थ्यांना ऑफिशियली परत आणलं, ज्याचा डाटा आम्ही अगदी विदेश मंत्रालयाला पण रोजच्या रोज आम्ही देत होतो. रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं, आपल्या इथे न्यूज चॅनलवरती खूप साऱ्या बातम्या यायला लागल्या, युक्रेनमध्ये आपले हजारो विद्यार्थी अडकलेले आहेत. आणि त्यावेळेला एक लक्षात आलं की भारत सरकार, कारण संख्याच हजारोची होती आणि हेल्पलाईन नंबर एकच होता, आणि त्यातही एम्बेसीला कीव पासून पोलंडला शिफ्ट व्हायचं होतं, कारण ती परिस्थितीच तशी होती. मग अशा वेळेला प्रॅक्टिकली भारत सरकारची हेल्पलाईन तिथे, आणि युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे तिथे नेटवर्क बंद नव्हतं, तिथले फोन चालत नव्हते. तर अशा वेळेला आपल्या भारतीयांना जी हेल्पलाईन दिली होती नंबर, तर तिथे त्यांना उत्तर मिळणं हे अशक्य होतं. अशा वेळेला एक आम्ही विचार केला की आपण का हे करू नये, म्हणून हं, हं. माझाच नंबर हा आम्ही हेल्पलाईन नंबर म्हणून दिला. आणि तो त्या बरं. दिवशीच इतका सगळीकडे पसरला की पहिल्याच दिवशी आमच्याकडे जवळजवळ 3,000 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आणि कॉल आले. विद्यार्थी आणि पालक यांना एक कुठेतरी आशेचा किरण मिळाला की आपलं कोणीतरी ऐकतंय आणि आपलं म्हणणं आपण सरकारपर्यंत कुठेतरी पोहोचवू शकतोय, हा एक हं. त्यांना दिलासा मिळाला. मग अशा वेळेला अगदी. आम्ही एम्बेसीला कॉन्टॅक्ट केला की आज आमच्याकडे एकाच दिवसामध्ये जवळजवळ 3,000 विद्यार्थी आमच्याकडे अप्रोच झालेले आहेत आणि त्यांच्या पालकांचे, विद्यार्थ्यांचे आम्हाला फोन येत आहेत आणि या कार्यात आम्हाला मदत, सक्रिय सहभाग घेण्याची इच्छा आहे. तर एम्बेसीने हे खूप पॉझिटिव्हली घेतलं आणि तिथले जे ऑफिशियल आहेत तर त्यांनी मला 2 ऑफिशियल्स अपॉइंट करून दिले की जे 24 तासात मी कधीही कॉल करेल तर ते मला माझ्या फोनला मला रिस्पॉन्स द्यायचे आणि मला जी सोल्युशन्स पाहिजे ती मला मिळवून द्यायचे. तर अशा वेळेला मग आमचं खूप छान टीमवर्क आमचं म्हणजे ते झालं एम्बेसी बरोबर, की ते 2 ऑफिशियल्स मी, हं, हं. विद्यार्थी आणि पालक जे आहेत ते मला फोन करायचे, त्यांच्या समस्या मी ऐकून घ्यायचे. जर काही त्यांना सोल्युशन्स द्यायचीच असतील गव्हर्नमेंट लेवलला तर मी त्या एम्बेसी बरोबर डिस्कस करायचे, एम्बेसी हं. त्याला सोल्युशन प्रोव्हाइड करायचे आणि मग अशा पद्धतीने आम्ही त्या विद्यार्थ्यांना त्या संकटाच्या काळातून बाहेर पडण्यासाठी मदत करायचो. मग आपण बघितलंय खूपदा विद्यार्थ्यांकडचा अन्नसाठा संपला होता, अगदीच एक शेवटची वेळ अशी आली की त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी पण नव्हतं. तर मग हं. अशा वेळेला त्या मुलांना तिथे तो सपोर्ट मिळवून देणं. खरंय. त्याच बरोबरीने जेव्हा मुलं छोटी होती, मुलांना माहितीच नाही की आता त्यावेळेला कसं रिॲक्ट व्हायचं, किती दिवस त्या बंकरमध्ये ते सरकार सांगतंय म्हणून राहणार ना. तर अशा हं. वेळेला खार्कीव मधली काही मुलं अचानकच एक दिवस सकाळी सकाळी मला 5 वाजता फोन आला आणि ती खार्कीव मधील मुलं सकाळी 6 वाजताच रस्त्यावरती म्हणजे त्यांच्या तिथे अगदीच पहाटे सूर्योदय व्हायच्या आधीच रस्त्यावरती आली आणि स्टेशनकडे चालायला लागली. आणि हं. त्यावेळेला बॉम्बिंग होत होतं वरती, म्हणजे सगळीकडे आजूबाजूला. एका पालकांचा घाबरून फोन आला की मॅडम मुलं रस्त्यावर आली आहेत आणि आता ती स्टेशनकडे चालली आहेत. त्यावेळेला मग मी एम्बेसीला कॉल करून सांगितलं की मुलं रस्त्यावर आलेली आहेत आणि ते निघालेत, तसेच मोठा ग्रुप आहे खार्कीवच्या मुलांचा. मग एम्बेसीने आणि मी असं छान कोऑर्डिनेशन केलं की ती मुलं त्यातली बरीचशी माझ्या कनेक्ट मधले आधीपासूनच होती. मग आम्ही प्रत्येक ग्रुपचे एक एक प्रतिनिधी मुलांचा मी हं. दिवसभर अपडेट्स घेत होते. किती मुलं त्या स्टेशनवर पोहोचली, कोणती हं. ट्रेन आली, कोणत्या ट्रेनमध्ये किती मुलं बोर्डिंग त्यांचं होऊ शकलं, आता प्लॅटफॉर्मवर किती मुलं आहेत, जर त्यांना त्या ट्रेनमध्ये घेतलं नाही तर मग यापुढे त्या मुलांनी काय ऍक्शन घेतली पाहिजे. तर ही सगळी सोल्युशन्स मला एम्बेसीवाले वेळेवर गाईड करत घ्यावं. आणि त्या पद्धतीने आम्ही त्या मुलांना त्या इन्स्ट्रक्शन देऊन त्यांना हं. बॉर्डर क्रॉसिंग वगैरे यासाठी त्यांना मदत आम्ही, पूर्ण गाईडन्स आम्ही तो केला. खरंय. पण आणि ती बॉर्डर वेळ क्रॉसिंग करताना तर किती वेगवेगळ्या प्रोसिजर्स कराव्या खूप लागतात खूप म्हणजे थंडीचे दिवस होते,
अतिशय एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये ती मुलं बिचारी इतके किलोमीटर किलोमीटर म्हणजे अशक्य असं आपण विचारही करू शकत नाही अशी ती मुलं बिन जेवण जेवण नाही पाणी नाही असं नाही फक्त एकच त्यांना ध्यास होता की काही करून बॉर्डर क्रॉस करायचे आणि युक्रेनमधून बाहेर पडायचं. अशा ह्याच्यात ती मुलं किती हाल अपेष्टा सहन करून अनेक संकटांना तोंड देऊन ती म्हणजे कंटिन्यू चालत होती आणि हम्म. बॉर्डर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती आणि मग त्यावेळेला धनश्री, खरं तर त्यांना तुझ्याशी बोलताना आपले तासन तास निघून जाऊ शकतात एकेका विषयावरती जर का बोलायचा विचार केला तर. येस येस कारण मला ते तुझं ते कंबोडिया विषयी तो जो एकूणच ते इतकं अंगावर काटे आले होते त्याविषयी मी ऐकलं तेव्हा तुझ्याकडून, किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु त्या विषयाला हात घालण्यापूर्वी हे सुरू कसं झालं याबद्दल मला फारच कुतूहल आहे. मी 11 वर्ष दुबईमध्ये होते. तिथे माझी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. अगदी खूप छान माझं आयुष्य चालू होतं. सासऱ्यांचा हार्ट इश्यू अचानक 2020 मध्ये आला आणि मला भारतात यायचं होतं. पण मला ज्या वेळेला भारतात यायचं होतं मार्च महिन्यामध्ये त्यावेळेलाच कोविड आला. कोविड आला आणि त्यावेळेला मी पण अशीच नेहमीच्या इतर लोक जे करतात की एम्बेसीला मेल पाठवायचे तर रोज सकाळी उठायचं मेल पाठवायची रोज उठायचं मेल पाठवायची सासऱ्यांचे रिपोर्ट लावायचे की आम्हाला भारतात जाणं खूप गरजेचं आहे. पण फ्लाईट तर चालूच झाल्या नव्हत्या मग भारतात जाणार कसं. मग मला असं झालं की आपण कुठेतरी एक इनिशिएटिव्ह कोणीतरी घ्यायला पाहिजे म्हणून मी एक फेसबुक लाईव्ह केलं. ते फेसबुक लाईव्ह दुबईचे उद्योजक आहेत राहुल तुटपुळे यांनी पाहिलं. ते म्हणाले की मी सेम याच गोष्टीवरती काम करत आहे तर आपण एकत्र काम केलं तर खूप चांगल्या प्रकारे आपण लोकांना रिलीफ देऊ शकू. असं म्हणून मग आमचा जवळजवळ त्यावेळेला 6,000 महाराष्ट्रीयन लोकांना भारतात यायचं होतं. पण वंदे भारत मिशनच्या ज्या फ्लाईट्स आहेत त्या इतर हम्म. राज्यांसाठी सुरू झाल्या होत्या फक्त महाराष्ट्रामध्ये चालू झाल्या नव्हत्या. म्हणजे अरे. 6,000 महाराष्ट्रीयन लोक आहेत तर त्यांचा आम्ही व्हॉट्सअप ग्रुप केला. त्यांना तिथे म्हणजे मार्च महिन्यापासून जून महिन्यापर्यंत महाराष्ट्रात एकही फ्लाईट आली नव्हती. मग त्यावेळेला अनेक वेगवेगळी लोक त्याच्यामध्ये होती. सिनियर सिटीजन्स होते टुरिस्ट होते ज्या कोविड काळामध्ये खूप साऱ्या लोकांचे जॉब गेले होते अचानक. तर अशी लोक होती प्रेग्नंट मुली होत्या की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 34 वीकच्या आधी ट्रॅव्हल करावं लागतं. अदरवाईज ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन्स येतात तर अशा अगदीच दिवसभरात आलेल्या 34 वीक पर्यंत असं 32-33 वीक्सच्या अशा प्रेग्नंट लेडीज होत्या की ज्यांना काही करून आपल्या घरी परत यायला यायचं गरजेचं. होतं माहेरी यायचं होतं. आणि त्यातच काही काहींच्या तर मिस्टरांचे जॉब पण गेले होते तर त्या तिथे राहिल्या असत्या तर मग ते सगळं गोष्टी करणार कशा ना. तर अशी त्यांच्या पुढे खूप संकट होती. मग त्यांना आम्ही तो रिलीफ देत होतो. मग एम्बेसी बरोबर म्हणजे काउन्सिलेट बरोबर राहुलजी डील करत होते. पूर्ण जो स्टेट गव्हर्नमेंटचा आणि काउन्सिलेटचा पार्ट होता ते राहुलजी पाहायचे. आणि जे डिस्ट्रेस्ड होते जी लोक होती तिथे अडकून राहिलेली तर त्यांच्याबरोबर ग्राउंड लेवलला मी पूर्णपणे त्यांना रिलीफ देण्यासाठी माझं काम चालू होतं. अशा प्रकारे आम्ही मार्च ते जून पर्यंत काम केलं. जूनमध्ये पहिल्या 2 इव्हॅक्युएशन चार्टर्ड फ्लाईट एक्झिक्यूट केल्या आणि त्या ज्या 2 भारतात पहिल्या फ्लाईट आल्या एक मुंबईला आली आणि एक पुण्याला आली. तर त्याच पुण्याच्या फ्लाईटने मी भारतात आले. आणि बरं. त्यानंतर मग आम्ही अलादील ट्रेडिंगचे धनंजय दातार आहेत त्यांच्या हम्म. मदतीने दुबई स्थित महाराष्ट्रीयन अशा लेबर क्लास लोकांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट भारतात वा. आणण्यासाठी म्हणजे महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांना तिकीट दिले आणि त्यांना पूर्ण इथे विनामूल्य अशा ह्याच्यात त्यांना आणलं. तर अशा धनंजय वेळेला दातार पण कुठे नेहमी बरीच मदत करत असतात. मी येस पण येस मागे येस. एक त्यांची मुलाखत घेतली होती. हम्म. हो आणि मग अशा वेळेला आपल्याला कोणीतरी भारतामध्ये फ्री ऑफ कॉस्ट नेतंय कोविडच्या काळामध्ये असं म्हणून हम्म. माझा नंबर फक्त महाराष्ट्रीयन लोकांमध्ये नाही तर अख्ख्या सगळ्या भारतीय अशा लेबर क्लास लोकांमध्ये वगैरे माझा गेला होता. की अगदी पाकिस्तानच्या पण लोकांचा मला फोन यायचा त्यावेळेला की हमें हमारे वतन वापस जाना है. तर असं म्हणून हळूहळू सौदीमध्ये गेला. मग सौदीतून असे हम्म. मदतीसाठी कॉल वा. यायला लागले. आणि किती या सगळ्या छान. प्रोसेसमध्ये माझी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांच्याबरोबर मी कनेक्ट झाले आणि सरांचं मला खूप मार्गदर्शन आणि खूप सहाय्य म्हणजे सहकार्य मला याच्यामध्ये मिळत होतं. प्रत्येक हम्म. केस आली की मी सरांना फोन करायचे कारण मला त्यावेळेला अनुभव नव्हता की हम्म. विदेशातून लोकांना परत आणायचं असेल अमुक देशातून कॉल आला तर कसं आणायचं. तर सर मला मार्गदर्शन करायचंय मग सरांनी हे केलं की वा. त्यांच्या कार्यकालात तर त्यांनी हजारो लोकांना परत आणलेलं आहे. म्हणजे हम्म. त्यांनी एक म्हणजे एक कल्पना मांडली की हे तू इंडिव्हिज्युअल लेवलला करतेच आहेस. त्यांनी त्यांच्या कार्यकालात खूप केलेलं आहे पण मग हम्म. आपण जर हे संस्थात्मक
याच्यामध्ये जर केलं, स्वरूपात केलं, तर आपण जगभरात लोकांना मदत करू शकतो. असं म्हणून अगदी. रेडिओची स्थापना झाली. हो. आणि खरंय. आता ती टीम हळूहळू अशी खूप छान वाढत गेलीये. अगदीच अ, जी लोक हे कार्य ऐकतात वेगळ्या म्हणजे परदेशातील, तर त्यातील अनेक लोक आम्हाला स्वतःहून अप्रोच होतात की आम्हालाही या तुमच्या चांगल्या कार्यात हातभार लावायला आवडेल. वा. आणि मग अशी हळूहळू आमची टीम वाढत चालली. आता 32 देश झालेले आहेत. आत्ताच विश्व मराठी संमेलन झालं, तिथे पण असे खूप सारी लोक भेटली आहेत. आणि आता लवकरच अजून आकडा आमचा पुढील देशांचा अजून वाढेल. ऑफकोर्स. कारण की या या जगा व्यतिरिक्त पण या व्यतिरिक्त पण म्हणजे हे 32 ऑफिशियली झाले, पण या व्यतिरिक्त जगातून कुठूनही कॉल आला तरी आमची टीम ही मदतीसाठी सज्ज असते. अर्थातच, अर्थात. म्हणजे त्याच्या ते जागतिकच असं आपण ते व्यासपीठ तयार केलेलं आहे. ही जी मला तू जी कंबोडिया विषयीची गोष्ट सांगितलेली होती, जी शहारे आणणारी होती, ते विषयी आपल्या प्रेक्षकांना पण सांग. कंबोडिया हा विषय तू घेतलायस हे खूप चांगला आहे. कारण अवेअरनेस आपण या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून काय करतोय, तर अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करतोय. तर कंबोडिया हा खूप आत्ताचा खूप महत्वाचा विषय आहे. अनेक तरुण वर्ग कंबोडियामध्ये जॉबसाठी जातात. आता हे जॉब कुठे असतात? हेच फसव्या एजंटच्या माध्यमातून येतात. किंवा टेलिग्रामवरती या जॉब्स ऑफर असतात. सोशल मीडियावर या जॉब ऑफर असतात, की हजारो म्हणजे लाखोच्या अमाऊंटने त्यांना पगार दिल्याचं त्यात आमिष दिली जातं. आणि हे साधारण सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर रिलेटेड जे काही आहेत, तर हे असे जॉब्स असतात. तर मुलांना, आजकालच्या तरुण वर्गाला हे खूप असे आकर्षित करणारे असतात. कंबोडिया सारख्या ठिकाणी लाखो रुपयाची नोकरी मिळतीये आणि ती पण कम्प्युटर आणि या सॉफ्टवेअर फील्डमध्ये मिळतीये. असं म्हणून ही मुलं लाखो रुपये इथे एजंटला देतात आणि कंबोडियामध्ये जातात. कंबोडिया असू दे, थायलंड असू दे, हे जे देश आहेत ना, इथे एक खूप मोठं रॅकेट आता सध्या चाललेलं आहे. की ही मुलं जेव्हा तिथे जातात तर त्यांना सांगितलं जातं की कम्प्युटर रिलेटेड जे काही सॉफ्टवेअर रिलेटेड त्यांना जॉब असेल, जे तेव्हा तिथे जातात त्यावेळेला त्यांना अशा रूम मध्ये त्यांना बंदिस्त करून टाकलं जातं. त्यांचे पासपोर्ट त्यांच्याकडून घेतले जातात. एकेका रूम मध्ये अशी खचाखच अशी म्हणजे मुलं म्हणजे अगदी बसायलाही जागा नाही अशा कंडिशन मध्ये त्यांना तिथे त्या कोंडून ठेवलं जातं. आणि एकेका मुलाला साधारण 100 मोबाईल त्याला दिले जातात. आणि त्याला आपल्याला जे स्कॅमचे कॉल्स येतात ना, की हं. डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन करा, मग इतके पैसे तुम्ही भरा, अशी भारतीय लोकांची आजकाल खूप सारी फसवणूक होतीये. तर हे कॉल जे असतात ना, ते या मुलांकडून करवले जातात. मग जेव्हा ते अकाउंटला पैसे जमा होतात त्यावेळेला ती अकाउंट हॅक होतात आणि आपल्या हं. भारतीयांचीच फसवणूक होते. मग अशा वेळी जर त्या मुलांनी हे काम करण्यासाठी नकार दिला तर हं. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली जाते. अगदी गन पॉइंट वरती मुलं असतात. अगदीच म्हणजे भीतीदायक आहे. सोशल बापरे! मीडियावर या गोष्टी शेअर थोडा तो कराव्यात की नाही थरार माहिती नाही. समजूच पण नाही त्या शकत मी. मुलांना शॉक देण्यासाठीचे मशीन पण तिथे असतात, इलेक्ट्रिक शॉक देण्याचे. आणि त्यांनी जर ते बरं. काम केलं नाही तर त्यांना काय ते म्हणता? शॉक देण्याची सुद्धा त्यांना धमकी दिली जाते. आणि अशा स्वतःच्या जीवावरती ते आलेले असताना अशा वातावरणात त्या मुलांना काम करावं लागतं. मग काय बापरे! होतं, चुकून माकून कुठून तरी त्यांना, त्यांच्याकडे त्यांचे मोबाईल असतातच, मग त्यांना हो. आपल्यासारख्यांचा रेडिओ सारख्या संस्थेचा किंवा माझा नंबर त्यांना मिळतो. मग अशा वेळेला त्या हं. मला फोन करतात. मग अशा हं. वेळेला मला खरंच धन्यवाद करायचे आहेत इंडियन एम्बेसी जी कंबोडियामध्ये आहे त्यांचे आणि तिथल्या सगळ्या ऑफिशियल्सचे, की ते आपल्या भारतीयांसाठी खूप चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. म्हणजे हजारोच्या संख्येने रोज तिथे लोक जात आहेत. पण हं, हं. हजारोच्या संख्येने ते लोक परत संकटात जी अडकलेली आहेत त्यांना त्या योग्य त्या प्रोसिजर्स करून हजारोच्या संख्येने त्या संकटात अडकलेल्या युवा वर्गाला ते इथे भारतात देखील पाठवत आहे. हे हं, काम हं. गेले कित्येक वर्ष अविरतपणे चालू आहे. पण विषय म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की हा अवेअरनेस लोकांमध्ये येत नाहीये. लोक त्या खोट्या नोकरीच्या आमिषाला आमिषाला बुराळे बळी पडून बळी पडतायत तिथे ते. जायचं त्यांचं काही थांबत नाहीये. आणि एम्बेसी मात्र आता अनेक अशा हजारोच्या संख्येने आपल्या भारतीय लोकांना तिथून सोडवण्यासाठी कार्य करत आहे. मग अशा खरंय. वेळेला म्हणजे ते आम्हाला प्रत्येक कॉल करतात. विद्यार्थी म्हणा किंवा नोकरीचं आमिष दाखवून जेव्हा लोकांना परदेशाची भूल पाडतात, तेव्हा त्याने सगळ्यांनी खूप विचार करायला पाहिजे. मला असं आठवतं ते रशियात सुद्धा ना विदाऊट ट्रेनिंग मुलांना सरळ बॅटलफील्डवर म्हणजे युद्धभूमीवर उभं केलं होतं ना? हो, 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 हो. तो एक हे होता.
की जेव्हा ते रशिया आणि युक्रेनच्या ह्याच्यामध्ये अजून हा पण एक स्कॅमचाच प्रकार आहे की अनऑथराइज्ड एजंट आहेत. महाराष्ट्रातली काही मुलं त्याच्यामध्ये अडकली होती आणि मोस्टली हे रॅकेट पंजाब वगैरे इकडे खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं होतं की हम्म. रशियामध्ये चांगला जॉब मिळेल असं म्हणून त्यांना नेलं होतं. आणि काहीही त्यांना कुठलंही त्यांना हे न करता त्यांना डायरेक्टली रशियाच्या आर्मीमध्ये त्यांना पाठवलं गेलं, युद्ध भूमीवरती युद्ध करण्यासाठी, बापरे. कुठलंही ट्रेनिंग नसताना, मिलिटरीचं माय ट्रेनिंग गॉड. नसताना. आणि हम्म. एकतर मला फोन असा आला होता की त्या मुलाला माहिती होतं की रशियन आर्मीमध्ये काहीतरी त्याला नोकरी मिळेल असं म्हणून तो मुलगा डोळे झाकून त्या एजंटला पैसे देऊन तो स्वखुशीने तिथे गेलेला होता. घरच्यांनी हम्म. खूप त्याला विरोध केला, पण तो मुलगा काही न ऐकता, का तर खूप चांगली सॅलरी मिळणार होती आणि ते पण रशियन हो. आर्मीमध्ये ते म्हणजे चांगला जॉब पैशाच्या मिळणार. आमिषालाच बळी पडत होते आणि कुठल्याही प्रकारचं हो. काम त्यांच्याकडून करून घेतलं जातं. येस. आणि मग त्यावेळेला त्याच्या एका नातेवाईकांचा मला फोन आला की आम्ही त्याला खूप नाही नाही म्हणत होतो तरी गेलाय तर त्याला परत आणा तुम्ही. म्हटलं की एकतर तो गेला ही खूप चुकीची गोष्ट आहे, पण जोपर्यंत तो स्वतः येण्यासाठी अ, संमती देत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. आणि नंतर 6 महिन्यांनी बरोबर त्याच्या त्या रिलेटिव्हचा मला परत फोन आला की त्याचा गेल्या 1 महिन्यापूर्वीच एक व्हॉइस मेसेज आला अचानक, ज्याच्यामध्ये त्यांनी मला तो पाठवला होता, ज्याच्यामध्ये तो मुलगा रडत होता आणि त्याने हम्म. त्याच्या आईला मेसेज केला होता की मला आता कुठलंही ट्रेनिंग नसताना मला युद्धामध्ये डायरेक्ट फ्रंटला पाठवलं गेलंय आणि हे मी एका दुसऱ्याच्या मोबाईलवरून हा व्हॉइस मेसेज करतोय, तो तुम्हाला मिळेल की नाही मला हे माहिती नाही, पण मला तुम्ही इथून काही करून सोडा, माझी बापरे. सुटका करा, असा म्हणून तो तो मेसेज हो, म्हणजे होता. मृत्यूच तो डोळ्यासमोर दिसत शेवट होता त्यांच्या, कारण की हात ट्रेनिंग काहीच आणि नाही. आणि तो मेसेज शेवटचा मेसेज होता. त्यानंतर त्या मुलाचा 1 महिन्यामध्ये कुठलाच मेसेज त्या पालकांना आला नव्हता. म्हणजे तो मुलगा बापरे. आहे की नाही हे सुद्धा कळायला काहीही मार्ग नव्हता. म्हणजे एकतर आई वडील आहेत ते, त्या आई वडिलांचा जीव टांगणीला लागला होता आणि हम्म. आपला मुलगा तोही रशियाच्या सैन्यामध्ये फ्रंटला आहे. तर एक तर त्या मुलाने स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात तिथे घातला आणि इथे हम्म. आई वडिलांना खूप काळजी करत होते. तर ही जी परिस्थिती असते ना, ही खूप बिकट परिस्थिती असते आणि त्यावेळेला या सगळ्या कुटुंबाशी डील करणं, त्यांना समजवणं, त्यांना आधार देणं हे खूप मोठं टास्क असतं. एक महत्वाचा प्रश्न मला इथे विचारायचा आहे, की हे तर आपण बोलतोय, पण त्याच बरोबरीनं अनेकदा अनेकांचे प्रियजनांचा मृत्यू होतो परदेशामध्ये आणि त्यांचं जे पार्थिव असतं, ते आणण्याचं एक मोठं जिकिरीचं काम असतं. त्यासाठी देखील तुझी खूप मदत होते सगळ्यांना. त्याविषयी मला जाणून घ्यायचंय. रेडिओच्या माध्यमातून आपण जगभरात ज्या कुणाचे मृत्यू होतात त्यांच्या डेड बॉडीज आपण परत आणण्याचा मदत कार्य करतो. मुळातच हे काम आहे ना, हे खूप म्हणजे खूप म्हणजे शब्द नाही आहेत ते काम करताना काय वेगवेगळे अनुभव येतात प्रत्येक वेळी. तर प्रत्येक आपण ह्यात अनेकशा अगदी अवघडात अवघड अशा केसेस आपण त्याच्यामध्ये हँडल केलेल्या आहेत. अगदी छिन्न विछिन्न असे झालेले मृतदेह पण आपण आणण्यासाठी मदत केलेली आहे. हम्म. आपण ते मृतदेह दुबई, चायना, त्यानंतर मालदीव, UK, कॅनडा, US इथून आपण लोकांचे मृतदेह आणण्यासाठी मदत केलेली आहे. मालदीवमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे तिथल्या एम्बेसी बरोबर काम करतो. मालदीवमध्ये कुठल्याही भारतीयाची जर डेथ झाली तर एक आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथल्या एम्बेसीचा, माझा आणि तिथल्या सोशल ऍक्टिव्हिस्टचा, की तिथे जर भारतीयाची एखाद्याची डेथ झाली तर पहिला मेसेज आम्हाला आमच्या ग्रुपवर येतो आणि त्याप्रमाणे आम्ही लगेच कामाला लागतो. तिथे चॅलेंजेस आहेत की तिथे एनबाल्मिंग म्हणजे मृतदेह टिकवण्यासाठी जेव्हा आपण विमानाने पाठवतो इकडे त्यावेळेला एक एनबाल्मिंग ही प्रोसेस असते जी करायची असते, ज्याने मृतदेह म्हणजे खराब होत नाहीत. तर ही एनबाल्मिंगची जी प्रोसेस आहे ना ती मालदीवमध्ये होऊ शकत नाही. मग अशा हम्म. वेळेला तो मृतदेह चांगल्या अवस्थेमध्ये त्यांच्या कुटुंबियांपर्यंत कसा पोहोचेल हे खूप मोठं चॅलेंज असतं. त्यावेळेला रेडिओ हे खूप चांगल्या प्रकारे मदत कार्य करतंय. जेव्हा त्या डेड बॉडीज इथे येतात तर त्या हम्म. मुंबईला आपण रिसीव्ह करतो. मुंबईला आपली एक खूप चांगली अँब्युलन्स आणि हे एम्बाल्मिंग वगैरे या सगळं काम करणारी एक टीम आहे की जी ती रिसीव्ह करते बॉडी एअरपोर्टहून. तिथे एम्बाल्मिंग केलं जातं आणि एम्बाल्मिंग करून परत ते कॅफेनमध्ये पॅक करून बाकी सगळी कागदोपत्री सगळ्या गोष्टी पूर्ण करून ते भारतात कुठल्याही खेड्यामध्ये अगदी खेडोपाडी सुद्धा त्या म्हणजे ज्याचा मृत्यू झालाय त्याच्या घराच्या दारापर्यंत ती डिलिव्हरी दिली जाते. म्हणजे जनरली हम्म. काय होतं की कुठल्याही एम्बेसीमध्ये जेव्हा
मृतदेह पाठवले जातात कुठल्याही देशातून, तर त्या ज्या मेन सिटीज आहेत, मुंबई आहे एअरपोर्ट, दिल्ली एअरपोर्ट आहे, तिथपर्यंतच येतात. आणि मग नंतर मग फॅमिलीचा पुढचा स्ट्रगल असतो. एकतर इतके जवळजवळ महिनाभर, कमीत कमी 15 दिवस ती बॉडी कधी येणार याची वाट त्या बिचाऱ्यांना बघावी लागते. खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. त्यात त्या खेडोपाडी राहणारी ती लोक असतात. तिथून अँब्युलन्स करायची, त्या शहरापर्यंत जायचं आणि ती परत बॉडी घेऊन यायची. हे त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप अवघड काम आहे. तर मग त्याला बापरे. आपण सोल्युशन ते डोअरस्टेप डिलिव्हरीचं आपण त्यांना दिलेलं आहे. आणि हे काम आपण निशुल्कपणे करत असतो. दसऱ्याचा दिवस होता, सगळी लोक छान पूजा वगैरे करण्याच्या ह्याच्यात होती. आणि मला अचानक मी ह्याच सगळ्या फोन कॉल्सवर होते आणि मला 2 फोटो आले. त्या फोटोमध्ये जो फोटो आला तर त्याच्यामध्ये अगदीच छिन्न विछिन्न तुकडे आई झालेले, गं. पूर्णपणे जळालेले असे मृतदेहाचे ते फोटो होते, ज्याच्यामध्ये हां. त्यांचं म्हणजे एकही अवयव असा त्यांच्या ठिकाणावर नव्हता, त्यांची बापरे. डोकी नव्हती. अशा पद्धतीने आणि रॅन्डमली त्या मुलांचे जे तुकडे, या मुलाचा हा, या मुलाचा हा, असं म्हणून ठेवलेले आणि होते. दसऱ्याचा मला दिवस तू त्यांनी तुझ्या फोटो वेगळ्याच पाठवले. कामात असशील आणि हो, हो. आणि त्यांनी मला ते फोटो पाठवले. मी ते ओपन केले. 2 मिनिट मी सुन्न झाले. पण म्हटलं हे आपल्यासाठी एक चॅलेंज आहे. त्या आई-वडिलांपर्यंत आपल्याला यांना पोहोचवायचंय. तर त्यांनी मला असं सांगितलं त्या सोशल वर्करने आमच्या, की जेव्हा मॉर्च्युरीमध्ये त्या डेड बॉडीज आल्या, त्यावेळेला त्याची ही कंडिशन बघून त्या मॉर्च्युरीत जितकी काही लोकं होती, ती इकडे-तिकडे पळून गेली. म्हणजे अगदी पुरुषांना पण ती गोष्ट ती बघवली नाही. आणि मग मी माझ्या मुंबईच्या टीमला फोन केला, त्यांना फोटो पाठवले, त्यांना सांगितलं हे आपल्याला पार पाडायचंय. तर त्यांनीही ती तयारी दाखवली, की हो आपण करू ताई हे सगळं व्यवस्थित. आणि असं म्हणून आम्ही ती डेड बॉडी अनेक चॅलेंजेसने आम्ही ती हं. त्या त्या त्यांच्या गावांपर्यंत, बिहारमधलं एक अतिशय खेडं होतं, तर तिथे पाठवली आणि एक भुवनेश्वरला पाठवली. बिहारमध्ये जेव्हा पाठवली त्यावेळेला ती बॉडी त्यांना म्हणजे आम्हाला डोमेस्टिक फ्लाईट मिळाली नाही. 1 दिवस लेट झाला. आणि त्यावेळेला जेव्हा ती त्या ठिकाणी जेव्हा बिहारच्या एअरपोर्टवरती गेली, त्यावेळेला त्याचा मुळातच वास वगैरे यायला लागला होता. या डेड बॉडीज आम्ही जेव्हा आणायचं आश्वासन फॅमिलीला दिलं, त्यावेळेला त्यांना एक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होती, की ते कॅफिन बॉक्स अजिबात उघडायचे नाहीयेत. जसे येतील तसेच करायचे. कारण साध्या लोकांनी डोळ्यांनी बघण्याची ती कंडिशन नव्हती. त्यामुळे त्यांना तसेच अंतिम संस्कार करायचे होते. पण तो जेव्हा कॅफिन बॉक्स आला तिथे एअरपोर्टला, त्याचा वासच इतका होता, की कुणीच ती अँब्युलन्समध्ये सुद्धा तो कॅफिन बॉक्स चढवायला मदतही करायला तयार नव्हतं. त्या अँब्युलन्सवाल्याने कशीबशी सोडली आणि तो निघाला तिथून. 1 तासाने मला फोन आला, की "मॅडम मैं इसके आगे नहीं जा पाऊंगा." रात्रीचे 9 वाजले होते. त्याला त्या घरापर्यंत पोहोचायला रात्रीचे 12 वाजणार होते. सगळे नातेवाईक जमा झाले होते. आणि त्याने मला जेव्हा हे सांगितलं, तर मला असं झालं, की बिहारसारख्या ठिकाणी आता मी दुसरी अँब्युलन्स कुठे अवेलेबल करू? मी त्याला म्हटलं, "भाई क्यों ऐसे कर रहे हो? तुम्हें तो पैसे मिल गए हैं तुम्हारे, तो ऐसे मत करो." तो बोलला, की "मी 1 किलोमीटर म्हणजे मी काही किलोमीटर आलो, 1-2 किलोमीटर आलेलो आहे आणि तेवढ्या ह्याच्यात मी कमीत कमी 4 ते 5 वेळा उलटी करायला खाली उतरलेलो आहे आणि माझी आई कंडिशन गं. अशी आहे, की मी ते नेऊच शकत नाही. त्याची दुर्गंधी इतकी आहे." मग आम्ही तिथे ओपन असं टेम्पो टाइप तिथे अवेलेबल केलं आणि त्यामधून तो कॅबिन बॉक्स त्या घरापर्यंत पोहोचवला. तर असे अनेक चॅलेंजेस हे सगळं काम करताना येत असतात. आणि तर धनश्री जसं अमेरिकेत पण आम्ही चॅलेंजेस तर केलं. मी समजू शकते, तुझ्या भावभावनांचा खेळ मी समजू शकते. आणि त्यावेळेस तुला रडायचं नसतं, तर तुला कामाला पुढे सरसवायचं असतं. कौटुंबिक आणि आर्थिक देखील बरीच कोंडी होत असेल ना या संदर्भात? हो. कारण आता कसं आहे, की हे कार्यच असं आहे ना, की आपण इतर सामाजिक कार्य करतो त्यावेळेला खूप सारी डोनेशन मिळतात. कारण त्यावेळेला त्या लोकांना माहिती असतं, की हे कुठे जाणार आहे. पण मुळातच हा विदेशातल्या लोकांचा अ, च्यासाठीचं कार्य आहे. त्यामुळे आपल्या भारतातली जी लोकं आहेत, त्यांना त्याची इंटेन्सिटी म्हणजे त्याची काय त्याच्या मागचं जे काही आहे तळमळ आहे किंवा तो प्रसंग ते संकट किती मोठं असू शकतं, याची जाणीवच झालेली नाहीये. तर हं. जोपर्यंत ती लोकं त्यातून जात नाहीत, तोपर्यंत ती जाणीव होणार नाही. आणि मग त्यामुळे मदतीचे हात पुढे सरसवणार नाही. मग अशा वेळेला मी असू दे किंवा डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर असू दे किंवा आमचे जे सल्लागार समितीचे आमचे विदेशातले जे कमिटी आहे ते असू दे, तर ते आम्ही आमच्या पदरचेच पैसे खर्च करून हे सगळं करण्याचा प्रयत्न बापरे. करतो. अर्थात आमची अपेक्षा असते, की आम्हाला सरकारने पण ते आम्हाला म्हणजे आमचे नेहमीच प्रयत्न आहेत, की सरकार लेखी या कार्याची नोंद व्हावी आणि आम्हाला सरकारकडून पण त्यासाठी पाठिंबा मिळावा, पाठबळ मिळावं. जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त लोकांना याकरता मदत करू. दुसरा राहिला कौटुंबिकचा, तर हे काम या कामाला वेळ नाहीये.
कोविड काळात मी जेव्हा काम सुरू केलं ते मार्च 2020 पासून ते नोव्हेंबर 2020 पर्यंत मी रात्री झोपलेले पण नाहीये. पूर्ण रात्रभर मला फोन चालू असायचे. आणि अशा वेळेला खूप वेळा माझी छोटी छोटी त्यावेळेला मुलं होती. मुलगा सिनियर केजीत होता, मुलगी अगदी 2री मध्ये होती. आणि अशा मुलांचा वेळ मला ह्या सगळ्या लोकांसाठी दिला होता. पण एकच ध्यास होता की आपल्या लोकांना या संकटातून बाहेर काढायचं. त्यामुळे अगदी. कुटुंबाचं पाठबळ हे खूप महत्वाचं आहे हे सगळं कार्य करताना. माझे मिस्टर कमलेश, मुलगा स्वराज, हम्म. मुलगी स्वरदा यांचा खूप मोठा सपोर्ट मला असतो. आणि कुठलाही म्हणजे अनेकदा मुलांचा वाढदिवस चालू असेल आणि त्यावेळेला मला कोणाची तरी डेथ झाली आणि बॉडी रिपॅट्रिएट करायची असाही कॉल आलेला आहे. आणि त्यावेळेला मुलांचा वाढदिवस बाजूला ठेवून मी घरामध्ये डेड बॉडी, पोस्टमार्टम आणि या सगळ्या गोष्टी अशा शुभ काळामध्ये बोलत असते. आणि ते वातावरण तिथे हे होतं. पण खरंय. त्यांचं मला खूप हे मिळतं, पाठबळ असतं की ते कधी असे मला म्हणत नाहीत की आमचा वेळ तू या सगळ्यात देतीयस तर. खरं आहे. तुझं जे काही कार्य आहे, त्याचे आशीर्वादही त्या मुलांना मिळतात असंच मला कधीतरी वाटतं. म्हणजे तुझी मुलं खूप सुंदर कलाकार आहेत. फार उत्तम म्हणजे तुझा मुलगा काय आणि तुझी मुलगी काय उत्तम गाते, हा वाजवतो काय सुंदर. अर्थातच हे पुण्याई आहे आणि देवाचे आशीर्वाद आहेत धनश्री हो, आणि म्हणजे तुझं ह्या कार्य मात्र. कार्यामागे विचार हाच असतो की हे ब्लेसिंग्स आहेत. जगातली कुठली तरी अडचणीत असलेली व्यक्ती जिचा आपला काहीच संबंध नाही, ती आपल्याला एक वेळेला म्हणजे कुठून तरी नंबर घेऊन आपल्याला फोन करते. आणि आपण एक माध्यम म्हणून फक्त त्यांना त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी एक माध्यम म्हणून आपण ठरतो. आणि टचवूड आतापर्यंतचा अनुभव असा आहे की ज्या काही केसेस आपल्याकडे आलेल्या आहेत तर त्यातून प्रत्येक वेळेला आपण त्यांना सोल्युशन दिलीच गेली आहे. म्हणजे मला असं कधीच कुठला कॉल आलाय तर ती पॉझिटिव्हिटीच इतकी असते की कुठलाही कॉल आला तर मी करू बघू असं कधीच म्हणत नाही. त्यावेळेला हो, तुम्हाला मदत मिळेल, तुम्हाला रिलीफ मिळेल असंच माझं वाक्य असतं. आणि खरंच आतापर्यंतचा अनुभव असा आहे ना की सगळी त्या मदत कार्य करताना अनेक लोक जोडली जातात. त्यांच्याकडून इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो, एम्बेसी काउन्सिलेट कडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो. आणि ती केस आम्ही सॉल्व्ह करतो आणि त्यांना रिलीफ देतोच. असे अगदी म्हणजे हा एक असा म्हणजे आशीर्वाद मिळण्याचाच म्हणजे आपण एक दैवीच हे समजावा असं मी स्वतः समजते. दैवी संकेत. अगदी, अगदी. एम्बसी असेल, विदेश मंत्रालय असेल, यांची देखील एक प्रकारे गुंफण घालण्याचं काम, त्यांच्याशी संपर्कात राहण्याचं एक जिकिरीचं काम देखील तुला करावं लागत असेल. यामध्ये एम्बेसी, काउन्सिलेट, विदेश मंत्रालय यांच्याबद्दल मी सांगू इच्छिते. म्हणजे आता सुद्धा युक्रेनच्या काळात सुद्धा अनेक लोक ट्विटरवरती एम्बेसीला ट्विट करायचे की आम्हाला मदत मिळत नाही, किंवा विदेश मंत्रालयाला लिहिलं जातं अनेकदा. पण मी सगळ्या लोकांना या माध्यमातून एकच सांगू इच्छिते की आपलं विदेश मंत्रालय असू दे, भारतीय दूतावास असू दे, तर हे सतत आपल्या विदेशात राहणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी कायम तत्पर आहेत. आपण अगदी. युक्रेनचा विषय बघितला, त्याचबरोबर आता आखातात चाललेली ही जी परिस्थिती आहे ती बघितली, तर त्यावेळेला पूर्ण आपल्या भारतीयांची काळजी घेण्यासाठी ते तत्पर आहेत. आणि ते त्यांच्या परीने खूप सारे प्रयत्न करून लवकरात लवकर कसा रिलीफ आपल्या लोकांना देता येईल याच्यासाठी ते कार्य करत असतात. तर त्यामुळे जेव्हा कधी म्हणजे मी नेहमी सांगते की जेव्हा कधी आपण संकटात आहोत असं वाटेल आपल्याला विदेशामध्ये, त्यावेळेला सगळ्यात पहिली धावी आपण एम्बेसी किंवा काउन्सिलेटमध्ये घ्यायची असते. तिथेच तुम्हाला तुमचं सोल्युशन मिळू शकतं प्रॉब्लेमचं. धनश्री, आपण अनेक विषयांवरती बोललो. मला एक फक्त महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे, की आता विदेशात जाण्यासाठी तर अनेक जण इच्छुक असतात. परंतु जाण्याच्या आधी त्यांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे हे नक्की सांग. विदेशात जाण्यापूर्वी खबरदारी काय, तर सगळ्यात महत्वाचं जे आपण फसव्या एजंटच्या म्हणजे मॅक्झिमम जी लोक जातात तर ती फसव्या एजंटमुळेच तिथे अडकतात. तर अशा वेळेला मी सगळ्याच लोकांना सांगू इच्छिते की जेव्हा तुम्हाला जॉब ऑफर येते एखादी आणि त्यावेळेला तुम्हाला जास्तीचा पगार देण्याचं कोणीतरी सांगतंय आणि तुमच्याकडून लाखो रुपये घेतंय आणि तुम्हाला व्हिजिट विजावर जर कोणी नेत असेल, व्हिजिट विजावर कधीही कुठलाही जॉब करिता जाऊ नये. भारत सरकारचा ई मायग्रंट नावाचं एक पोर्टल आहे, जिथे भारत सरकारच्या अंतर्गत नोंदणीकृत असे ऑथराइज्ड एजन्सीज तिथे आहेत.
तर त्या एजन्सीच्याच थ्रू आपण सेफ मायग्रेशन करावं, म्हणजे विदेशात जॉबसाठी जावं. जेव्हा तुम्ही व्हिजिट विजावर जाता त्यावेळेला तुम्ही भारत सरकारच्या कोणत्याच रेकॉर्डवर तुम्ही येत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा नंतर अडचणीत येतात त्यावेळेला भारत सरकार तुम्हाला कुठेतरी मदत करण्यासाठी त्यांना लिमिटेशन्स येतात आणि तुमचा अकाउंट त्यांच्याकडे कधीच नसतो. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्या देशामध्ये जॉबसाठी जाणार आहात त्यावेळेला त्या देशाचे सगळे नियम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला कधीही त्या देशामध्ये अडचण आली तर त्यावेळेला आपलं भारतीय दूतावास म्हणजेच एम्बेसी काउन्सिलेट तुमच्या मदतीसाठी आहेत. तुम्हाला कुठल्याही अडचणीत असाल तर तुम्ही तिथून त्या अडचणीतून सुटून तुम्हाला पहिलं एम्बेसीमध्ये जायचंय, तिथे तुम्हाला मदत केली जाईल. विद्यार्थी जेव्हा जात आहेत विदेशात शिक्षणासाठी त्यावेळेला त्यांनी आपली नोंदणी ही त्या एम्बेसीमध्ये जाऊन त्या देशाच्या करणं आवश्यक आहे. एम्बेसी अनेकदा विद्यार्थ्यांना बोलवतात पण विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचत नाहीत. पण जेव्हा युक्रेन किंवा आता ही या ज्या युद्धजन्य परिस्थिती अचानक यायला लागलेल्या आहेत त्यावेळेला आपला डाटा हा त्या एम्बेसीमध्ये असणं, आपली नोंदणी तिथे असणं हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवाहन मी करते की त्यांनी त्या देशामध्ये जाऊन त्या देशाच्या एम्बेसीमध्ये जाऊन आपली नोंदणी हो. करावी. खूप छान धनश्री. खरं तर कितीतरी विषयांवरती बोलण्यासारखं आहे. पण तुझं हे जे कार्य आहे ना त्याला हॅट्स ऑफ, सलाम हं माझा. माझा काय म्हणजे अख्ख्या जगातील आपल्या भारतीयांचा आणि मराठी बांधवांचा तुला सलाम आहे. आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे की सगळं काही घर सांभाळून देखील ज्या तऱ्हेने तू काम करते त्याचं कौतुक आहे. आणि शेवटी जाताना आता पुन्हा मला काही बोलण्याची गरज नाहीये. मी एवढंच तुला म्हणेल, घे भरारी मैत्रिणी. खूप खूप छान बोललीस तू. खूप छान वेळ दिला. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद मृदुला. या पॉडकास्टच्या घे भरारीच्या माध्यमातून आज तुम्हाला आमंत्रित केलं आणि त्या माध्यमातून ही जी माहिती आहे की आपल्याला कोणीतरी मदत करण्यासाठी आहे आणि नक्की संकटकाळी आपल्याला कुठे धाव घ्यायची आहे ही तुझ्या माध्यमातून अनेक अशा हजारो लोकांपर्यंत ती माहिती जाणार आहे आणि अशा हजारो लोकांना तुझ्या माध्यमातून मदतीचा हात मिळणार आहे. त्यामुळे तुझे आभार मी मानले पाहिजेत. नाही, नाही, मनःपूर्वक नाही. धन्यवाद. नाही ग, तुझं कार्य अफाट आहे, अचाट आहे. आणि असंच ते कार्य मोठं मोठं हो आणि अतिशय मोठी झालेली मला तुला बघायची आहे. सगळ्या मैत्रिणींच्या शुभेच्छा तुझ्या बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.